नांदेड शहरात दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी भाजपा नांदेड महानगर लॉयन्स क्लब नांदेड सेंट्रल अमरनाथ यात्री संघ सन्मित्र फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने अखंडितपणे सुरू असलेल्या कायापालट या उपक्रमाला 52 महिने पूर्ण झाले असून आतापर्यंत 2600पेक्षा जास्त भ्रमिष्ठांची कटिंग दाढी केल्यानंतर स्वच्छ पाण्याने स्नान घालून नवीन कपडे, चहा, फराळ व 100 रुपयाची बक्षिशी देण्यात आली असल्याची माहिती संयोजक धर्मभूषण ॲडव्होकेट दिलीप ठाकूर यांनी दिली। तसेच डिसेंबरच्या पहिल्या सोमवारी 52व्या महिन्यात कायापालट उपक्रमाअंतर्गत 56 भ्रमिष्ठांचा कायापालट केला। अरुण शेषराव जाधव, कुठले आहेत आपण? उमरेखेड। बरं, इथं कधीपासून नांदेडमध्ये? आता सध्या काका हो 8-9 महिने झाले। बरं, आंघोळ किती दिवस झाले केली नव्हती? कम ते कम ते हो एक महिना झाला। 1 महिना झाला केलोच ना, आंघोळ नाही केलं। आंघोळ वगैरे केल्यावर एकदम मस्त सुखी वाटते, फ्रेश एकदम। या ठिकाणी काय 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 दिलं तुम्हाला? काय मला चड्डी दिली, एक पॅन्ट दिलं आणि टी-शर्ट दिला, मस्त काय साबण बी दिलं, आंघोळ मांघोळ करून एकदम फ्रेश हवं। आता चाय दिलं, पोळी दिले, मस्त खायला एकदम राईट झालो। काका काय नाव आपलं? प्रकाश। कुठले आपण? अमरावती। बरं, इथं नांदेडमध्ये कधीपासून आहात? 8-10 महिने होते। 10 महिन्यामध्ये इथं काय काम करता तुम्ही? पहिले हॉटेलमध्ये होतो, ॲक्सिडेंट झाला तेव्हापासून आता बाटल्या घेतल्या गोळा करतो। 1-1.5 महिन्यापासून आंघोळ नव्हती आम्हाला। आता दिलीप भाऊ ठाकूर आम्हाला पत्ता दिला, त्याने आम्हाला आंघोळीले ड्रेस, पॅन्ट, शर्ट, नाश्ता, चहा 100 रुपये आणि आमची केससुद्धा दाढी कटिंग बिटिंग बनवून आंघोळ बिंघोळ घालून मस्त व्यवस्थित आता फ्रेश वाटायला लागलं। धर्मभूषण दिलीप भाऊ ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली मागील 52 महिन्यापासून अखंडितपणे कायापालट हा उपक्रम चालतो। ही नांदेडच्या सामाजिक कार्यक्रमामध्ये भर घालणारा एक महत्त्वपूर्ण कार्यक्रम आहे। सगळे म्हणतात सामाजिक कार्य करावं, दीनदुबळ्यांची सेवा करावी, गरिबांची सेवा करावी, स्वच्छता असावी, परंतु प्रत्यक्षामध्ये कोणी या कार्यक्रमात भाग घेत नाही। परंतु दिलीप भाऊ ठाकूर यांनी मागील 52 महिन्यापासून अखंडितपणे एकही कोविडचा पिरियड असो किंवा पावसाळा असो, हिवाळा असो, कोणत्याही प्रत्येक महिन्याच्या पहिल्या सोमवारी कायापालट हा उपक्रम करून 40 ते 50 निराधार व्यक्ती जे गावामध्ये भिक्षा मागण्याचं कार्य करतात किंवा रस्त्यावर इकडे तिकडे फिरतात, मनोरुग्ण आहे, अशा लोकांना एकत्रित करून ते आणि त्यांची सर्व टीम म्हणजेच अरुण कुमार काबरा, शर्माजी आणि लोट साहेब आणि इतर सामाजिक कार्यकर्ते मिळून हा जो कार्यक्रम चालवतात, हा मला असं वाटतो हा कार्यक्रम पूर्ण भारतामध्ये अद्वितीय असा कार्यक्रम आहे। खरोखरच एवढी ऊर्जा प्राप्त करणारे, एवढी ऊर्जा असणारे दिलीप भाऊ ठाकूर आणि त्यांचे सर्व कार्यकर्ते हे अभिनंदनास पात्र आहेत। ही जी कायापालट नावाची योजना यांनी नांदेडमध्ये राबविली, काही का असोना नांदेडमध्ये हे जे व्यक्ती आहेत आणि ज्यांचे दाढी कटिंग वाढलेली आहे आणि एका वेगळ्या वेशभूषेमध्ये ते नांदेडमध्ये फिरत असतात, त्यांना दाढी कटिंग करून, त्यांना आंघोळ घालून, ड्रेस किंवा कपडे त्यांना देऊन आणि वर त्यांच्या दैनंदिन खर्चाकरता 100 रुपयाचं बक्षीस देऊन एक हा उपक्रम नाविन्यपूर्ण असा उपक्रम आहे। हा उपक्रम असाच अखंडितपणे चालवावा त्याकरता आम्ही सर्व सामाजिक कार्यकर्ते त्यांना मदत करण्यास तत्पर राहू आणि या कार्यक्रमास मी शुभेच्छा देतो। धन्यवाद। सही में दिलीप भाई ठाकुर ये जो कायापालट जो है, अब मैं आज सुबह 5 बजे से देख रहा हूँ यहाँ पे 40 लोग आए हुए हैं, जिसकी के बाल किधर के कुछ है, कोई पागल के वैसा है, उसको सबको नज़दीक लेके इनको प्यार से बात करके कैसा करवा के लेते दिलीप भाई ठाकुर, ये उन्हीं को पता है। लेकिन ये जो काम और ये जो कार्य है ये सबके बस की बात नहीं है, जो दिलीप भाऊ करके लेते हैं और इनके साथ की जो टीम है, और कभी कभी हमारे जैसे को मिल जाता है मौका, हम आ जाते, दिलीप भाऊ आवाज़ दिए, तो हमारी ऐसी अपेक्षा है कि दिलीप भाऊ शहर के अंदर ऐसे हमारे जैसे और भी कुछ है उनको भी बुलाकर सबसे ऐसा कार्य करवाए, और ये कार्य करने के लिए मैं उनको शुभेच्छा दूँ। आज ये 52वां कार्य है उनका, इनको हिलाना, इनको कपड़े देना, इनको और ऊपर से पैसे देना, चाय पिलाना,
ये कोई साधारण व्यक्ति का काम नहीं है। नाश्ता, चाय, पानी और इनको बुला के एक जगह करके लेना, सही में दिलीप भाई ठाकुर एक नांदेड़ की समझो एक शान समझ के चलो, क्योंकि ये ऐसे कार्यक्रम कहीं पर भी नहीं देखने को मिलते जो नांदेड़ जिले में देखने को मिलते। जो इनके ऐसे बहुत से कार्यक्रम है, काया पालट हो गया, जैसा ठंडी के अंदर जाके रात में सबको चादर डालना, और से ऐसे बहुत उपक्रम है। इनसे प्रेरणा जितनी ले ऊर्जा उतनी कम है। मैं दिलीप भाई ठाकुर से अगर 1% भी ऊर्जा लूँ तो मुझे क्या होगा लाइफ में, काया पालट मेरा भी, ये मैं बता नहीं सकता।